नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडले आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। राज्य सरकारच्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेचा निधी नाही आला। 2 महिने उलटूनही महिला निधीच्या प्रतीक्षेत। महिलांना करावे लागते बँक आणि अंगणवाडी केंद्राची वारी। लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली गृहिणींना आनंदाची बातमी। आजपासून महिलांच्या खात्यात जमा होतील गृहलक्ष्मीची निधी। तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचे लक्ष्मी हेब्बाळकरांनी दिली माहिती। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील टीकेचा विरोध। कर्नाटक कुरुबर संघ, शोषित महासंघ व कर्नाटक मागासवर्गीय संघातर्फे आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाने घातले अभिषेक। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा निधी लोकसभा निवडणुकीनंतर आलेला नाही, ज्यामुळे बेळगावातील महिलांचे हाल होत आहेत। महिलांना नियमितपणे बँक आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये जावे लागते। राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा निधी लोकसभा निवडणुकीनंतर आलेला नाही, त्यामुळे बेळगावमधील महिलांचे हाल होत आहेत। महिलांना नियमितपणे बँक आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये जावे लागते। राज्यभरात 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली। त्याच वेळी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा गृहलक्ष्मी निधी पाठवण्यात आला होता। आता 2 महिने उलटल्यानंतरही निधी आलेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये गोंधळ निर्माण झालाय। गृहलक्ष्मी अर्ज भरण्याच्या वेळी समस्या असताना जवळच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, असे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते। मात्र निधी न येण्याबद्दल अंगणवाडी कार्यकर्त्यांकडे माहिती नसल्यामुळे महिलांना सतत अंगणवाडी केंद्रांमध्ये विचारणा करावी लागत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर गृहलक्ष्मी योजना थांबवली असल्याची अफवा ग्रामीण भागातील महिलांमध्ये पसरली आहे। 1 वर्षभर प्रत्येक महिन्यात निधी वेळेवर मिळत होता, पण आता तो थांबला आहे। मोदी सरकार आले म्हणून सिद्धरामय्या सरकारने निधी थांबवला, असे महिलांमध्ये बोलले जात आहे। ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು? ಇಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಈ ತಿಂಗಳು ಕೊಡಬೇಕು। ಎಷ್ಟು ಯಾವುದು जुलैನಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು। नाही आले, 2 महिने झाले नाही आले। आधी कधी आले होते पैसे? आता 2 महिने, हां 3 महिने होतात। 3 महिन्याच्या आधी किती घातले होते अकाउंटला? 2-2 हजारच घातले। मग पहिल्या सुरुवातीला पण 2दा घातले, नाही तर नंतर मग आले। आधी देतो म्हटलं आणि आता दिना झालं। हां असं काय प्रतिक्रिया आहे? द्यायचं आहे म्हणजे द्यायला पाहिजे की, असं फसवणूक करायची? करायचं नाही। द्यायचं म्हणजे द्यायचं, नाही म्हटलं तर आम्ही कशाला हे करू। गृहलक्ष्मीचं ऑपरेशन केलेलं आहे, एकदा पण माझे पैसे आले नाही। तर मी सगळे डॉक्युमेंट्स दे म्हटले, अंगणवाडीला देऊन आले आणि श्रीनगरला जाऊन देऊन आले। मग त्यांनी पॅन कार्ड घेतले, आधार कार्ड, किती वेळात मी डॉक्युमेंट दिले, खरं आमचं GST मिळालं। आमचं GST भरायला काहीच नाही आहे म्हणून यांनी घेतात कशाला आमच्याकडनं? पॅन कार्ड आधार कार्ड घेतल्यानंतर त्यांना सगळं समजते ना आमचं काय आहे म्हणून। मग त्यांना कसं का आमचं येत नाही? तर GST म्हणतात, आमचं GST भरायचं असं काहीच नाही आहे, एकदा पण आले नाहीत माझे पैसे। सरकार को क्या बोलना चाहते हैं? सरकारला काय बोलणार होते? आम्हाला आशा दाखवून हे करणार नाही, आता आम्ही त्याच्यावरती आहे नाही। मग आता कसं आम्हाला दिले नाही तर कसं करणार आम्ही आता, हवे की नाही? आमचे आता मिस्टर लोक आमचे कुली कामाला हे जातात, पेंटर कामाला जातात, हवे की नाही? आम्ही घर हे करून काय करायचं सांगा बघूया। अंगणवाडी कार्यकर्त्या योजनेचा निधी थांबलेला नाही आणि लवकरच येईल असे सांगत आहेत, अशी तक्रारही महिलांनी केली। कॅमेरामन विनोद कोलकारसह राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले गृहलक्ष्मीला आनंदाची बातमी। आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा गृहलक्ष्मीचे पैसे जमा होतील, अशी माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंड्या येथे दिली आहे। राज्य सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे। तांत्रिक कारणामुळे गृहलक्ष्मीचे पैसे देण्यास विलंब झाला, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले।
गृहलक्ष्मी योजनेचे मागील 2 महिन्यांचे पैसे आज जमा केले जातील. गृहिणींच्या बँक खात्यामध्ये आज 2 महिन्यांचे पैसे जमा होतील. याबाबत कोणताही संभ्रम नसावा असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. मंड्या येथे मंगळवारी झालेल्या जन आंदोलनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ಇವತ್ತು 5 ಭಾಗ್ಯಗಳು ನಾನು ನಿನ್ನೆ ಒಂದು ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅವಾಗ ಮಹಿಳೆಯರು 2 ತಿಂಗಳು ಬಂದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆದ್ರೆ ತಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಇವತ್ತಿನಿಂದ ತಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ಗೆ ದುಡ್ಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕೆಲವು ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷದಿಂದ ಜೂನ್ ಮತ್ತು ಜುಲೈ ದುಡ್ಡು ತಮಗೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನಿಂದ ತಮಗೆ ಅಕೌಂಟ್ಗೆ 2 ತಿಂಗಳ ದುಡ್ಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು, ನಾವು ಏನು ಮಾತನಾಡ್ತೀವಿ ಆ ರೀತಿ ನಡೀತೀವಿ. ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯುವಂತ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ನಾಯಕರು ಅಂದ್ರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು. ಬಂಧುಗಳೇ, ತಾವೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನಾವು ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ರಾಜಕಾರಣವನ್ನ ಮಾಡೋದು. ಅಧಿಕಾರ ಜನ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಅಧಿಕಾರದಿಂದ 4 ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಭಾವನೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರ ಭಾರವನ್ನ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. राज्य सरकारच्या 5 हमी योजना कोणत्याही कारणास्तव बंद केल्या जाणार नाहीत असे आश्वासन त्यांनी दिले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. मंगळवारी शोषित समाजाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने सुरू केलेल्या टीकेचा विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटक प्रदेश गुरुबर संघ, शोषित समाज महासंघ आणि कर्नाटक मागासवर्गीय जाती संघटनांच्या वतीने चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. मंगळवारी शोषित समाजाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने सुरू केलेल्या टीकेचा विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटक प्रदेश गुरुबर संघ, शोषित समाज महासंघ आणि कर्नाटक राज्य मागासवर्गीय जाती संघटनांचे पदाधिकारी चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेवर दुधाने अभिषेक केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवले. राज्यातील जातीयवादी आणि जातीय निहित स्वार्थी लोक सत्ता आणि खुर्चीची तहान भागवण्यासाठी लोकाभिमुख राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि JDSच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर कट रचल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे नेता आणि 15 वेळा बजेट सादर केलेले वित्तमंत्री यासह 40 वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर राहिलेले सिद्धरामय्या यांचे चित्र मलिन करण्यासाठी आणि त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा भाजप आणि JDSच्या प्रयत्नांचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. ನಡೆತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಭಟನೆ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ಇಲ್ಲದಂಥ ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳ ಶೋಷಿತರ, ತುಳಿತಕ್ಕೀಡಾದ ಜನರ ಧ್ವನಿಯಾಗಿ, ಅವರ ಪರವಾಗಿ, ಅವರ ಅಭ್ಯುದಯಕ್ಕಾಗಿ, ಅವಕಾಶ ವಂಚಿತರ ಪರವಾಗಿ ಆಡಳಿತವನ್ನು ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ವಿರುದ್ಧ ಇದೊಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ ನಡೆದಿದೆ. ಈ ಷಡ್ಯಂತ್ರಕ್ಕೆ ಇಡೀ BJP ಸರ್ಕಾರ, ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ BJP ಸರ್ಕಾರ, RSS ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಅವರ ಸಂಯುಕ್ತವಾಗಿ JDS ಮತ್ತು BJP ಇದೆ ಅವರನ್ನು ತೇಜೋವಧೆ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿದರೆ ಇಡೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿರ್ನಾಮ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮತ್ತು ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಧ್ವನಿ ಇಲ್ಲದಂತಾಗುತ್ತದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರ ಬೆನ್ನತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಅವರ ನಡೆ ನುಡಿ, ಅವರ ಆಡಳಿತ, ಅವರ ಪಾರದರ್ಶಕತೆಯಿಂದ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರ ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ಇಲ್ಲ. ಇದು ಮೂಢ ಹಗರಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಪಾತ್ರ ಇಲ್ಲ. ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಸಿಗಬೇಕಾದಂಥ 50-50 ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದು BJP ಸರ್ಕಾರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿದ್ದಾಗ, ಮೂಢ ಅಧ್ಯಕ್ಷರು BJPಯವರೇ ಇದ್ದಾಗ ಅವರೇ ಅದನ್ನು ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಯಾವುದೇ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ BJPಯವರು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಸುಮ್ಮನೆ ತೇಜೋವಧೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಷಡ್ಯಂತ್ರ ರಚನೆ ಮಾಡುವಾಗ
ಈ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಕಚೇರಿಯನ್ನು BJPಯವರ ಕಚೇರಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧ ನಡೆಯಿದೆ. ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಕೂಡ ಇಂಥ ನಡೆಗಳಿಗೆ ಮಣಿಬಾರ್ದು. ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಯಾರೋ ಒತ್ತಡ ಹೇರ್ತಾರೋ, BJPಯವರು RSS ಒತ್ತಡ ಹೇರ್ತಾರಂತ ಕೂಡಲೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಆರೋಪನ ಮಾಡಿ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡತಕ್ಕಂಥ ಆಗಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ನಾವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೇವಲ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಜನರು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು, ದಲಿತರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಶೋಷಿತರು, ತುಳಿತಕ್ಕೀಡಾದ ಜನ, ಯಾರ್ಯಾರು ಜನರು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ಆಡಳಿತದ ಮೇಲೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರ, ಆ ಎಲ್ಲ ಜನರು ಇವತ್ತು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾರೇ BJPಯವರ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಿದರೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹತ್ತಂಗ ಉರಿತಿದೆ ಕರ್ನಾಟಕ. ರಾಜ್ಯಪಾಲರ ರಾಜಭವನವನ್ನು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಮತ್ತು ಈ ಇಂಥ ಷಡ್ಯಂತ್ರಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆಯೋ ಅನ್ನೋದು ಇವತ್ತಿನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ನಾನು ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗಳೆ, ರಾಜ್ಯ ಕುರುಬರ ಸಂಘದ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ. ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳು, ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಕುರುಬರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದಲಿತರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಬಂದಾರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವ್ರ ಲೀಡರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, SC ST ಬಂದಿದ್ದಾರೆ, ವಾಲ್ಮೀಕಿ ಸಮಾಜದವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಹಿಂದುಳಿದ ಶೋಷಿತ ವರ್ಗಗಳ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಒಂದು ಜಾತಿಗೆ ಸೀಮಿತವಾದಂಥ ಮುಖಂಡರ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. यावेळी मडेप्पा तोळींवर बसवराज बजडीगुंदी, बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, भरमण्ण उप्पार, राजशेखर तळवार, मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावातील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात सोमवारी विजेचा धक्का लागून 2 महिलांचा मृत्यू झाला. बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावातील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात सोमवारी विजेचा धक्का लागून 2 महिलांचा मृत्यू झाला. सविता फकीरप्पा ओंटी वय 34 आणि कलावती मारुती बेदरवाडी वय 41 यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागून सविता यांचा जागीच मृत्यू झाला तर कलावती यांचा जिल्हा रुग्णालयात उपचाराविना मृत्यू झालाय. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. राज्यातील पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून हे सत्य आहे. या रस्त्यांना सुधारण्याचे काम करण्यात येईल असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. पावसामुळे राज्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली हे सत्य आहे असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. सोमवारी रात्री बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की गतवेळेपेक्षा पावसाळ्यामध्ये राज्यातील रस्त्यांना अधिक हानी झाली आहे. या रस्त्यांना सुधारण्याचे काम करण्यात येईल. तसेच संततधार पावसामुळे राज्यात हजारो पुलांची हानी झाली आहे. या पुलांना सुधारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ರಸ್ತೆ ಕೆಟ್ಟದ್ದು ಈ ಸಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆ ಎಷ್ಟು ಮಳೆ ಆದರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಹಾನಿ ಆಗಿರ್ತಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಂಥ ಶಾಸಕರು ಪಬ್ಲಿಕ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ನಿಜ ಆಗಿದೆ. ಮೊನ್ನೆ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿದ್ದು, ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕೆಟ್ಟದ್ದು ಬೆಳಗಾಂ ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ, ನಂತರ ಬೇರೆ ಕಡೆ ಕಡಿಮೆ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಅವರು ಸಹ ಒಟ್ಟಾರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಳ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಂದ ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ತರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಬಂದಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ 2-3 ಸ್ಟೇಜ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ತಾತ್ಪೂರ್ತಿಕವಾಗಿ ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ 2 ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಕೆಲವು ಕಡೆ ಈಗಾಗಲೇ ರಸ್ತೆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕೊರೆದೋಗಿದೆ, ಅದನ್ನು ತಾತ್ಪೂರ್ತಿಕವಾಗಿ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಾಹನಗಳಿಗೆ ಸಂಚಾರ ಮುಕ್ತ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆ ಕಡಿಮೆ ಆದಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ಆಗಲೂ ಅದೇ ಹೇಳ, ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಗುಂಡಿ ಆಗಿರುವಂಥ ಪ್ರಕರಣ ಇದೆ. ತಾತ್ಪೂರ್ಲಿಕ್ಕೆ ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಅದು 2-3 ದಿವಸ ಮಾತ್ರ ಇರ್ತೈತೆ. ಯಾಕಂದರೆ ಮತ್ತೆ ಮಳೆ ಬರ್ತೈತೆ, ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತೈತೆ ಅದು. ಹೀಗಾಗಿ ಮಳೆ ನಿಂತ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಟೆಂಪರರಿ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಬಹಳಷ್ಟು ಏನಂತಂದ್ರೆ ನದಿಗಳು, ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ತುಂಬಿ ಹರಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ರಸ್ತೆಗಳು ಕಟ್ಟಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಸರ್.
ಅವು ಕೆಳ ಹಂತದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಎತ್ತರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಸೇತುವೆಗಳಿರುವಂಥದ್ದು. ಅದನ್ನೇನಾದರೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅರ್ಥ ತಗೊಂಡು ಅವುಗಳನ್ನು ಏರಿಸುವಂಥದ್ದು ಆ ರೀತಿ ಏನಾದರೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದೇ ಹಂತವಾಗಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಾರಿ ನಮ್ದು ಲೊಳಸೂರು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅದೀಗಾಗಲೇ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಟೆಂಡರ್ ಆಗಬೇಕು, ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಹಂತ ಮಾಡ್ತೀವಿ. ಭಾಳಷ್ಟಿದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಒಂದೆಲ್ಲ ಎರಡು ಬಹುಶಃ 1000ಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇರ್ಬೋದು ನನ್ನ ಅಂದಾಜು ಎಸ್ಟಿಮೇಟು. ಇದೆಲ್ಲ ಒಂದೇ ಸಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಆದರೆ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಶೀತಲಗೊಂಡಂತ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಫೋಟೋ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಎಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಅಂತ ರಿಮೂವ್ ಮಾಡಿ ಹೊಸದು ಮಾಡುವಂಥ ಅದು ಕೂಡ ಈ योजनेत ಸೇರಿದೆ. भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या मुडा घोटाळा पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणतीही चूक केली नाही असे ते म्हणाले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बेळगाव येथील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव विमानतळावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने नेगलयोगी सुरक्षा रहित संघ जय जवान कर्नाटक राज्य शाखेने सोमवारी निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला. बेळगाव येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव विमानतळावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने नेगलयोगी सुरक्षा रहित संघ जय जवान कर्नाटक राज्य युनिटने सोमवारी निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला. बेळगाव शहरातील खासगी जय किसान भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना योग्य वजन न देणे, किंमत कमी देणे आणि वेळेवर पैसे न देणे यामुळे त्यांचे शोषण होत आहे. केवळ त्यांच्या लाभासाठी खासगी बाजार तयार केले आहे अशी तक्रारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
ಬೇಕೇ ಬೇಕು ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ರೈತರ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾವು ಬೆಳಗಿನಿಂದ ಸುಮಾರು 106 ಜನ ಊಟ ಮಾಡಿದನ ರಾಜ್ಯದ ದೊರೆಗಳು ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಂದಾರ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಷ್ಟವನ್ನು ಹಂಚ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ನೀರು ಕುಡಿದಿದ್ದಾನೆ, ಊಟ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜನ ರೈತರವರು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸೌಜನ್ಯಕ್ಕಾದ್ರು ರೈತ ಸಂಘದವರ ಜೊತೆ ರೈತರ ಜೊತೆ ಮಾತನಾಡದೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಇವತ್ತು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿರುವುದು. ಇವತ್ತು ಅವರ ಪಕ್ಷದ ಸಲುವಾಗಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾರ, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಸಲುವಾಗಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಇವತ್ತು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ನಡೆಯನ್ನು ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ರೈತರ ಪರ ಆಡಳಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ, ರೈತ ವಿರೋಧಿ ಆಡಳಿತ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕೆಬಿ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ರಕ್ತ ಬರ್ತದವ. ಇವತ್ತು ಸೌಜನ್ಯಕ್ಕಾದ್ರೂ ನೀವು ಯಾಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಏನು, ಒಂದು ಹರಿವು ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಇಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಅನೇಕ ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಾರ, ರೈತರಿಗೆ ಯಾವ ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇದು ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ. ರೈತ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದಂಥವು ಯಾವ ಈ ಉಳಿದೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ. ಕಾರವಾರ ಜಿಲ್ಲಾ, ಗದಗ ಜಿಲ್ಲಾ, ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಾರ. ನಮ್ಮ ದೇವರು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರರು ಅಂತ ನಾವು ಎಷ್ಟು ನಂಬಿಕೆ ಇವರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಯಾರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಓಟ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ರು ಬರ್ತಿದ್ರ, ಇಂಥ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಮ್ಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಒಂದೆರಡೇ ನಿಮಿಷ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಏನು ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಪೇಪರ್ ತಗೊಂಡು ಹೋದ್ರು. ಹಿಂದೆ ಒಂದ್ಸರಿ ನಾವು ಯಾವುದೋ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಸಾಕಷ್ಟು ಅರ್ಜಿಗಳನ್ನ ಹೊರಬಿದ್ದಾವೆ. ಇದನ್ನು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಬಂದೈತಿ. ಈಗ ಇವ್ರು ಒಂದೇ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಒಂದೆರಡು ಮಾತಾಡಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಅದನ್ನು ಪರಿಹರಿಸ್ತೀನಿ, ನಾನು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಸಲಹೆ ನಿಮ್ಗೆ ನೀಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಹೇಳುವಂಥ ಸೌಜನ್ಯ ಇರುವಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನ ನಾವು ಧಿಕ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವರನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಇದೇ ತಿಂಗಳು 13ನೇ ತಾರೀಕು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ. ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿವರೆಗೂ ನಾವು ಎದ್ದೋಳಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಷ್ಟೇ. CM ಬರ್ತಾರೋ, ಯಾರು ಬರ್ತಾರೋ, ಏನು ಬರ್ತಾರೋ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋವರೆಗೂ ನಾವು ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಲಿ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಯಾರು ಎಂತೋಳಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಅಡಿಗೆ ಪಾತ್ರೆ ಮತ್ತು ಗ್ಯಾಸ್ ಅನ್ನು ತಗೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಕುಂದಿರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. भाजीपाला माफियांकडून खूपच शोषण होत असून खासगी जय किसान भाजी बाजारावर सरकारचे नियंत्रण आणि व्यवसायाचे निरीक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक त्रास होतो असा आरोप करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांचा धिक्कार करून आक्रोश व्यक्त केला. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी ट्यूब वापरून शाळेमध्ये आल्याची माहिती मिळताच त्यावर तातडीने उपाय म्हणून उद्यापासून त्या ठिकाणी एका बोटीची व्यवस्था केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी ट्यूब वापरून शाळेमध्ये आल्याची माहिती मला मिळाली. आता त्यावर तातडीने उपाय म्हणून उद्यापासून त्या ठिकाणी एक बोट व्यवस्था केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की कित्तूर तालुक्यातील निंगापूर आणि हुलकेरी गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने एका बोटीची व्यवस्था तात्काळ सुरू करणार आहे. ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಿದೆ ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಆ ವಿಡಿಯೋನ ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ತಮಗೆ ಒಂದೆರಡು ವಿಚಾರ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಬೇಕು. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ನೆರೆ ಹಾವಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆರೆನಲ್ಲಿರ್ಬೋದು ಹಾಗೂ ನದಿನಲ್ಲಿರ್ಬೋದು ಯಾವುದೇ ಈಜೋದು ಹಾಗೂ ಫಿಶಿಂಗ್ ಮಾಡೋದನ್ನು ನಾವು ಪ್ರೊಹಿಬಿಟರಿ ಆರ್ಡರ್ ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿ ಸ್ಥಗಿತ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಅಂಗನವಾಡಿ ಶಾಲೆ ಇರ್ಬೋದು, ಕಾಲೇಜ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸರಿಸುಮಾರು 10-12 ದಿವಸ ನಾವು ರಜೆಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಿರ್ಬೋದು, ನಿನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬಂದರು, ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಬಂದರು, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಜನರದ್ದು ಏನು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಅವರು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ನಾನು ಈಗ ಕಿತ್ತೂರು ಶಾಸಕರ ಜೊತೆನೂ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆ ಹುಲಿಕೆರೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ
ತಕ್ಷಣವೇ ಒಂದು ಬೋಟ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು. ನಾವು ಜನರ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು 36 ಬೋಟ್ಸ್ ದೋಣಿಗಳಿವೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ನಮಗೆ ಬಿದ್ದಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದನೂ ದೋಣಿಗಳನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಬರೋ ಮುಂಚೆ ನಾವೇ ಸ್ವಲ್ಪ ಪೂರ್ವ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಿ ದೋಣಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು ನದಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವರಿಗೆ ತಕ್ಷಣವೇ ನಾನು ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಹಾಗೂ ಶಾಸಕರ ಜೊತೆನೂ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿ ಬೋಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದಲ್ಲದೆ ಈಗ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಸಚಿವರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಏನಿದೆ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಸೇತುವೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪಾಪ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ. अल्लिंदा पॉझिटिव्ह रिप्लाय बरुत्ते ಅಂತ ನನಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. मी कित्तूरचे आमदार आणि कित्तूर तहसीलदारांशी याबाबत चर्चा केली आहे. उद्यापासून निंगापूरच्या हुलेकेरी तलावात बोटीची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. आमदार महेंद्र तम्मण्णवर यांनी रायबाग तालुक्यातील कुडशी शहरातील महापूर पीडित काळजी केंद्राला भेट देऊन पीडितांशी संवाद साधला. रायबाग तालुक्यातील कुडशी गावातील कृष्णा नदीच्या महापूर पीडितांच्या देखरेख केंद्राला आमदार महेंद्र तम्मण्णवर यांनी भेट देऊन तिथल्या 32 कुटुंबांच्या 164 पीडितांना उपहार व निवास व्यवस्थेच्या बद्दल माहिती घेतली. त्यानंतर पीडितांशी संवाद साधला. कुठे म्हणत रे कुठे म्हणत यानंतर गेल्या आठवड्यात कृष्णा नदीतून नगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी येथे जात असताना पुरामध्ये NDRFची बोट पलटी होऊन पुरात अडकलेल्या हेस्कॉम पालिका व इतर सदस्यांना तहसीलदार सुरेश मुंजे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सन्मानित केले. संजीव बॅकुडे, KMM मराठी, रायबाग. जुने जिल्हा पंचायत कार्यालय ते चव्हाट गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचून राहतंय. जुने जिल्हा पंचायत कार्यालय ते चव्हाट गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जुने जिल्हा पंचायत कार्यालय आणि धर्मादाय कार्यालयासमोर भले मोठे खड्डे पडलेत. त्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनांचं नुकसान होत आहे. चव्हाट गल्लीतून शनिवार खूटकडे जाणारी वाहने या मार्गांवरून येतात. त्याशिवाय या रस्त्यावर माजी सैनिक वेलफेअर कार्यालय, शाळा परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांचे कार्यालय, धर्मादाय खात्याचे कार्यालय, नव्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाणारा रस्ता तसेच इतर अन्य शासकीय कार्यालये आहेत. दुरावस्था झाल्याने हा रस्ता वाहतुकीऐवजी वाहनतळ बनलाय. रस्त्याच्या दुतर्फा 4 चाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्याचाही फटका ये-जा करणाऱ्यांना बसत आहे. थोडक्यात काय तर हा रस्ताच इतिहास जमा झालाय. विशेष म्हणजे याच ठिकाणी खासदार इराणा कडाडी यांच्यासह आमदारांची कार्यालये आहेत. त्यांना ही समस्या दिसत नसेल का असा प्रश्न सामान्यांना पडलाय. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे सोबत कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचे स्थलांतरण करण्याची मागणी करत सोमवारी रात्री कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हसिरू सेना संघटनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर केले. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचे स्थलांतरण करण्याची मागणी करत सोमवारी रात्री कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसिरू सेना संघटनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर केले. यरगट्टीला नवा तालुका घोषित होऊन 5 वर्ष पूर्ण झाली तरी येथल्या नागरिकांना कार्यालयीन कामासाठी सौदत्तीकडे जावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य, शिक्षण विभागासह महत्त्वाच्या कार्यालयांचे स्थलांतरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಆಗಮಿಸಿದರು. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಳೆಯಾಗಿ
ನದಿಗಳು ತುಂಬಿ ರೈತರ ಭೂಮಿ ಮತ್ತು ರೈತರ ಮನೆಗಳು ಹಾಳಾಗಿದ್ದರಿಂದ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ತಕ್ಷಣ ರೈತರಿಗೆ ಬೆಳೆ ನಾಶ ಆದಂಥ ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯರಗಟ್ಟಿ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾದ 5 ವರ್ಷ ಕಳೆದರೂ ಇಲಾಖೆ ಆಗಬೇಕು, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆ ಕಚೇರಿ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ यावेळी सोमू रायणापुरे, रंगप्पा गंगरेड्डी, यक्केरप्पा तलवार, रामकृष्ण एल्लेम्मी, शेखर खिलारी, यमनप्पा मालगी यांच्यासह आदी उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल क्यों मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 15 ऑगस्ट रोजी हिंदवाडीतील महावीर भवन येथे सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जितोतर्फे भव्य रक्तदानाचे शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कुंतीनाथ कलमणी यांनी दिली. बेळगावमधील हिंदवाडीतील महावीर भवनमध्ये जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन बेळगाव शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कुंतीनाथ कलमणी यांनी दिली. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की संकटाच्या वेळी लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही गेल्या 4 वर्षांपासून हे शिबिर आयोजित करत आहोत. जितो हा संस्था गेले 3 वर्ष बेळगाव महावीर भवन येथे एक बृहत रक्तदानचं शिबिर आयोजित करण्यात येत आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे आयोजित केलेलं आहे. दरवर्षी हे ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये संख्या वाढत गेलेली आहे. गेल्या वर्षी जे आम्ही महावीर भवनमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलं होतं तिथं 936 युनिट आम्ही तिथं कलेक्शन केलेलं आहे. हे 936 युनिट जे आम्ही कलेक्शन केलेलं आहे भारतामध्ये 2 टायर सिटी सारख्या बेळगावसारख्या 2 टायर सिटी आणि एकच ठिकाणी एकच दिवशी हे 936 जे युनिट आम्ही कलेक्ट केलेलं आहे हे एक रेकॉर्ड झालेलं आहे. असा रेकॉर्ड आजपर्यंत भारतात कुठल्याही 2 टायर सिटीमध्ये घडलेलं नाही आहे. हे आमचं रेकॉर्ड आहे. तर ह्या वर्षीसुद्धा आम्ही आमचाच रेकॉर्ड जे 936 आहे त्याचं हे करून 1200पर्यंत युनिट कलेक्शन करायचं एक आम्ही उद्दिष्ट ठेवून आम्ही पुढे जात आहोत. जितो ह्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पसोबत KLE ब्लड बँक, बिम्स ब्लड बँक आणि महावीर ब्लड बँक आणि बेळगाव ब्लड बँक हे चारही ब्लड बँकचे आमच्याबरोबर सहयोग आहे. त्यांचे चारही ब्लड बँकचे लोक येऊन तिथं ब्लड डोनेशनमध्ये भाग घेऊन ब्लड कलेक्ट करतात. आणि जे लोक आम्हाला
त्या दिवशी ब्लड डोनेशन देतात त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आम्ही त्यांना कार्ड देतो. म्हणजे असं नाही की त्यांना काही असं एक काहीतरी आमच्यातर्फे काहीतरी द्यावं म्हणून, आणि ज्याचं ते इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तर प्रीमियम आमची जितो संस्था भरते. त्यांना 1 लाख रुपयाचा प्रीमियम आम्ही देतो. त्याशिवाय एक वर्षभर कोणाला तरी ज्यावेळी रक्ताचं जर गरज पडेल त्याने जे आमच्या जितो संस्थेशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना कार्ड रिप्लेसमेंट करतो. हे 24 तास आमचा कार्यरत आहे. आमचं जितो ऑफिस उद्यमबाग येथे अपोजिट शगुन गार्डन उद्यमबाग येथे आहे. कोणीही तिथं आम्हाला संपर्क साधावा तर आम्ही 24 तास तिथं उपलब्ध असतो. आणि 365 दिवस ज्यांना एखादा अर्जन्सीमध्ये एमर्जन्सीमध्ये रक्त लागला किंवा काही लोक खेड्यातून येतात, ग्रामीण भागातून येतात, त्यांना इथं कोणाची ओळख नसते, त्यांना एमर्जन्सीमध्ये ब्लड पाहिजे असते, मग त्या लोकांना अशा लोकांना आम्ही गरजू लोकांना आमच्याशी संपर्क साधले तर आम्ही कार्ड रिप्लेसमेंट करून त्यांना ब्लड द्यायची एक व्यवस्था ठेवलेली आहे. आणि ज्या दिवशी हे ऑगस्ट 15 ज्या दिवशी ब्लड डोनेशन होणार आहे त्या दिवशी पहाटे सकाळी 8 ते 12पर्यंत सगळ्या जे कोणी तिथं ब्लड दानी येतील त्यांना उपहारचं व्यवस्था ठेवलेलं आहे. आणि 12 ते 3 वाजेपर्यंत जे देतील त्यांना जेवणाची व्यवस्था पण आम्ही ठेवलेलं आहे. तर मी बेळगावच्या सर्व जनतेला विनंती करतो की सर्व युवा जनतेला आणि सर्व जनतेला विनंती करतो की सर्वांनी जास्तीच्या संख्येनं ह्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये यावा आणि रक्तदान करून एकाचा जीव वाचवण्यासाठी मदत करावा ही विनंती. धन्यवाद. रक्तदान करणाऱ्यांना दी न्यू इंडिया ॲश्युरन्स को लिमिटेड कंपनीकडून 1 वर्षासाठी 1 लाख रुपये अपघात विमा सुविधा प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 9035187431 या क्रमांकावर संपर्क साधा असे त्यांनी आवाहन केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. कागवाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देण्यासाठी जुगुळ गावात आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या व्यासपीठावरील कार्यक्रमादरम्यान गावातील एका तरुणाला विद्युत तारेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देण्यासाठी जुगुळ गावामध्ये आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या व्यासपीठावरील कार्यक्रमादरम्यान गावातील एका युवकाला विद्युत तारेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. सोमवारी कागवाड तालुक्यातील जुगुळ गावामध्ये कृष्णा नदीच्या पुराची पाहणी करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नदीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित एका मंच कार्यक्रमामध्ये बोलत असताना जुगुळ गावातील एक युवक काशीनाथ बसवराज हुन्नर एका दुकानावर चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ कागवाडच्या सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी कागवाड सामुदायिक आरोग्य केंद्राला तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बसनगौडा कागे, तालुका पंचायत AEO इरान नवाली, CDPO संजीवकुमार सदलगे, BEO MR मुंजे, कागवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुष्पलता सुनतकल, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे यांनी भेट देऊन युवकाच्या आरोग्याची माहिती घेतली. विजय महांते शर्केरी, KMM मराठी, कागवाड. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील जत रस्त्याला लागून असलेल्या ऑटोमोबाईल दुकानाला सोमवारी रात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात दुकानातील माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील जत रस्त्याला लागून असलेल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला सोमवारी रात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झालाय. अथणी शहरातील रहिवासी बसवराज यांच्या ऑटोमोबाईल्स दुकानातील लाखो रुपयांची वाहने, वाहनांचे सुटे भाग आणि इतर साहित्य जळून खाक झालंय. आगीची माहिती मिळताच अथणी अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संतोष बडकंबी, KMM मराठी, अथणी. दरवर्षी पावसामुळे आणि कृष्णा नदीच्या पुरामुळे जुगुळ, मंगावती आणि शहापूर गावांची स्थिती खराब होते. या गावांच्या कायमस्वरूपी स्थलांतराच्या संदर्भात स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. दरवर्षी पावसामुळे आणि कृष्णा नदीच्या पुरामुळे जुगुळ, मंगावती आणि शहापूर गावांची स्थिती खराब होत असते. या गावांच्या कायमस्वरूपी स्थलांतराच्या संदर्भात स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
सोमवारी कागवाड तालुक्यातील जुगुळ गावामध्ये कृष्णा नदीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या जुगुळ आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या खिद्रापूर दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे आणि कृष्णा नदीचे परीक्षण करताना त्यांनी या गोष्टीची माहिती दिली. ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡೋಣ, ಸೂಕ್ತವಾದಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡೋಣ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕಷ್ಟದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಯಾರು ಕೂಡ ಆತಂಕ ಪಡಬೇಕಾದಂತ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ, ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೈಸೂರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಕೊಡಗಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಹಾಸನಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಬಾಗಲಕೋಟೆ, ಇನ್ನೊಂದು ದಿನ ತುಂಗಭದ್ರಾ ಏರಿಯಾ, ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಹೋಗ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಪರಿಹಾರವನ್ನ, ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟದ ಪರಿಹಾರವನ್ನ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಮೇಲೆ ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸೋಣ. ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಬೆಳೆ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸೋಣ. ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿದ್ಮೇಲೆ ವರದಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಕಾನೂನು ರೀತಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಏನು NDRF, SDRF ಪ್ರಕಾರ ಕೊಡೋದು, ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತದೆ. ಬೆಳೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಮನೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮನೆ ಕಟ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಜಾಗ ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನೀವೆಲ್ಲ ಜಾಗ ಸಿಗ್ತದೆ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳಿದೆ, ನಾನು ಈಗ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೌದಿಗೆ ಕೇಳಿದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಾಗ 45-50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗ್ತದೆ, ಯಾರು ಕೊಡಕ್ ಬರಲ್ಲ, ಮುಂದೆ ಬರಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ಅಕ್ವೈರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಸ್ಟೇ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಸ್ಟೇ ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನೋಡಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ನೋಡೋಣ, ಎಲ್ಲ ಶಾಸಕರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬರೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳಿ ನಾನು ಬೇರೆ ಭಾಷಣ ಎಲ್ಲ ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. वायव्य कर्नाटक परिवहन निगमचे अध्यक्ष आणि कागवाडचे आमदार राजू कागे यांनी जुगुळ, मंगावती आणि शहापूर गावांमधील पुरामुळे झालेल्या समस्यांची सविस्तर माहिती दिली आणि गावांच्या स्थलांतराची प्रमुख मागणी केली. मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असंही त्यांनी सांगितले. ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಈ ಜನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಈ ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಈ ಮೂರು ಹಳ್ಳಿಯ ಜನ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿಯ ರಸ್ತೆಗಳ ರಸ್ತೆಗಳು ಸಹಿತ ಈ ಮೂರು ಊರಿನ ಸುಗೂಳ್, ಶಾಪೂರ್, ಶಿರಗುಪ್ಪಿ ಮೂರು ಊರಿನ ರಸ್ತೆಗಳ ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡಿದ್ದಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ದನಕರಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेपाळकर, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चिक्कोडी सांसद प्रियंका जारकीहोळी, आमदार लक्ष्मण सौदी, महेंद्र तम्मण्णवर, महांतेश कौजलगी, लक्ष्मण चिंगळे, राज्य सरकारचे मुख्य सचिव शालिनी रजनीश, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विजय महांते शर्केरी, KMM मराठी, कागवाड. दिव्याखाली अंधार अशी जिल्हाधिकारी कार्यालयावरची अवस्था झाली आहे. आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता इथल्या समस्या दिसून आल्या. चला पाहूयात. दिव्याखाली अंधार अशी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवाराची अवस्था झाली आहे. या आवारात विविध जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यालयासह न्यायालय देखील आहे. येथून जिल्ह्यातील समस्या सुटतात असा सर्वसामान्य नागरिकांचा गोड गैरसमज आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील समस्या पाहता हा समज फोल ठरतो असे आमच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नव्या न्यायालय संकुलकडे जाणाऱ्या आणि एक दिवसी वापरात नसलेल्या भुयारी मार्गावर साचलेले पावसाचे पाणी मोटारद्वारे उपसा करून रस्त्यावर सोडलं जात आहे. आवारात भुयारी गटार आहे, मात्र पाणी चक्क रस्त्यावरून सोडण्यात येत असल्याने ते शनिवार खूटपर्यंत जात आहे. नमस्कार, आता आपण आहोत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे कंपाऊंड आहे या ठिकाणी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय अशी अनेक कार्यालयं आहेत. या सर्वच कार्यालयामध्ये विविध अशा समस्या आहेत. मुख्य म्हणजे सध्या असलेली समस्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जो पहिला गेट आहे त्या गेटच्या समोरून जे अंडरग्राऊंड पाणी आहे ते रस्त्यावर सोडलं जातं. इथे ड्रेनेजचे सिस्टम असताना देखील ते पाणी ड्रेनेजमध्ये जाईल अशी व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे हे पाणी थेट कचेरी गल्लीपासून शनिवार खुटापर्यंत जात असल्याने पादचाऱ्यांना याचा त्रास होतो आहे. याशिवाय तालुका पंचायत कार्यालय जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. त्याशिवाय तेथील डिजिटल बोर्ड जो आहे लोकांना विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी सरकारने लावलेला जो डिजिटल बोर्ड आहे तो देखील बंद पडलेला आहे. तसेच सर्वच इमारतींच्या बोळामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे. येथील नोंदणी कार्यालय जे आहे त्या नोंदणी कार्यालयाला पूर्णपणे गळती लागलेली आहे. त्याचा त्रास तेथील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना होत आहे. शिवाय नागरिकांनाही पावसाच्या पाण्यात थांबवल्या जात आहे. यावर इलाज म्हणून इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी इमारतीवर प्लास्टिक अंतरून प्लास्टिक घालून ते पाणी थांबवण्याचा अपयशी प्रयत्न केला जात आहे. याशिवाय बऱ्याच इथल्या जुन्या इमारतीवरती झुडुपं वाढलेली आहेत. त्यामुळे इमारती मोडकळीस येण्याची शक्यता आहे. मात्र याकडे सर्वच खात्यांचे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत येथील अधिकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. कॅमेरामन संकल्प शिंदे समेत चेतन लक्केवेलकर, केमन, बेळगाव. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला आणि नोंदणी कार्यालयाच्या समोर पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या बाजूला थांबणं सुद्धा कठीण होत आहे. नोंदणी कार्यालय इमारतीला गळती लागली असून त्याची डागडुजी करण्याऐवजी प्लास्टिकचे आवरण घालून तात्पुरती सोय करण्यात आली आहे. तरीही गळतीची समस्या जैसे थेच आहे. तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चक्क झुडुपे वाढली असून त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झालाय. तालुका पंचायत आवारात ठिकठिकाणी कचरा साचलाय. त्यामुळे या कार्यालयातून ग्राम स्वच्छतेबाबत कितपत काम होत असेल असा प्रश्न नागरिकांना पडतो. येथील योजनांची माहिती देणारा डिजिटल फलक गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. 1 ना 1000 समस्या या परिसरात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे प्रांताधिकारी आणि तालुका पंचायत कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एकंदरीत जिल्ह्याच्या समस्या सोडवणाऱ्या या कार्यालयांची आवारेच समस्येच्या गर्तेत सापडली असून सगळाच आनंदी आनंद असल्याचं दिसून येते. कॅमेरामन संकल्प शिंदे सोबत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेचा निधी नाही आला. 2 महिने उलटूनही महिला निधीच्या प्रतीक्षेत. महिलांना करावे लागते बँक आणि अंगणवाडी केंद्राची वारी. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली गृहिणींना आनंदाची बातमी. आजपासून महिलांच्या खात्यात जमा होतील गृहलक्ष्मीची निधी. तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचे लक्ष्मी हेब्बाळकरांनी दिली माहिती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील टीकेचा विरोध. कर्नाटक कुरुबर संघ, शोषित महासंघ व कर्नाटक मागासवर्गीय संघातर्फे आंदोलन.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाने घातले अभिषेक. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.